नमस्कार, मी अश्विनी बर्वे. सुपर चाट चौकी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आपल्याला मेहंदीचं आकर्षण हे लहानपणापासून असतं. मेहंदीचा रंग, त्याची कलाकुसर, ती किती रंगते याच्यावर आपण प्रेम ठरवतो, हो की नाही? पण अशाच मेहंदी काढणारी एक आर्टिस्ट, ती खूप सुंदर मेहंदी काढते. अनेक लोकांना ती माहितीसुद्धा आहे. तिचं नाव आहे निलोफर मोमीन. आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तिने हा व्यवसाय कसा सुरू केला आणि या व्यवसायात आपण पायावर उभं राहणं, इंडिपेंडंट होणं हे तिने कसं जमवलं हे तिच्याचकडनं ऐकूया. नमस्कार निलोफर. नमस्कार मॅडम. तुझं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. थँक्यू. या यूट्यूब चॅनलचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करतो आणि उभं राहत असतो. म्हणजे आपली ओळख निर्माण करण्यासाठी, आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण खूप काम करत असतो आणि त्यातून एक ओळख निर्माण होते. तशी तुला एक ओळख निर्माण झाली आहे की एक मेहंदी आर्टिस्ट म्हणून. आणि अजून एक ओळख मला म्हणजे मी जेव्हा लोकांशी या संदर्भात बोलले त्यावेळी ते सांगायचे की ती इतकी स्वाभिमानी आहे, स्वतंत्र विचाराची आहे. म्हणजे तिच्याकडे बघून आपल्याला असं कधीही वाटत नाही की हिच्यामध्ये काही कमी आहे. आणि मला हे ऐकून इतकं छान वाटलं. तोपर्यंत मी तुला भेटलेले नव्हते आणि काही अशी माहिती नव्हती मला. परंतु जेव्हा मी तुझ्याकडे बघितलं तेव्हा मला खरंच खूप कौतुक वाटलं की मनाने आपण स्वतंत्र असणं, मनाने आपण इंडिपेंडंट असणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे तुझ्याकडनं मला खूप जाणवलं. तर मला आता असं म्हणजे तू व्यवसाय सुरू केला मेहंदीचा किंवा अजून शिकवते आहेस मुलांना, त्याच्याही आधी आपण एक बालपण आपलं तुझं कसं गेलं ते आम्हाला सांग. बालपणी माझं म्हणजे मी नेहमी माझा अभ्यासात खूप लक्ष असायचं आणि शाळा, माझा अभ्यास याशिवाय मी कधी इतर गोष्टींचा कधी विचारच केला नाही. बरं. नेहमी माझं शाळेत पण नंबर यायचं. आणि म्हणजे तुला शाळा आवडत होती? हां, आवडत होती. अभ्यास आवडत होता. माझे लहानपणापासून माझी एकच इच्छा होती का देवा मला माझ्या पायावर उभं राहू, मी काहीतरी करू माझ्या आयुष्यात, भविष्यात कोणावर डिपेंड. जाताना वगैरे असा त्रास नाही व्हायचा म्हणजे असं की मला म्हणजे मी लहान असताना 2 वर्षाची असताना अगदी मला पोलिओ झालेला. त्यामुळे मला चालता वगैरे तर येत नव्हता. तर लहानपणी म्हणजे घरातले माणसं, मम्मी वगैरे आमची मदत करायचे, मला शाळेत पोचून द्यायचे. नंतरून माझा धाकटा भाऊ रहीम मोमीन, पप्पू मोमीन, तर नंतरून तो मला सायकलीवर शाळेत न्यायचं. कॉलेजला असताना गाडीवर सोडवायचा. म्हणजे त्यांनी खूप मदत केली माझी. मी ज्या शाळेत जायची माझे आई वडील त्याला त्या शाळेत लासलगावला, इथून आम्ही पहिले उर्दू मीडियमला होती 7वीपर्यंत. त्याच्यानंतर 8वीपासून उर्दू मीडियमची शाळा नव्हते. मग लासलगावला जावं लागायचं. तर त्यावेळेस माझा भाऊ रिक्षा स्टॉपवरनं सायकलीवर मला स्कूलमध्ये घेऊन जायचा. मग तिथून रिटर्न तेच प्रोसेस. अशा प्रकारे दररोजचं आमचं शेड्यूल असायचं. 10वीपर्यंत मी शिकली. पुढे कॉलेज नव्हतं म्हणून इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला 11वीला मराठी माध्यमाने. म्हणजे नॉर्मल माणूस सुद्धा थोडीशी लांब शाळा असेल किंवा हे असेल तर जायचा कंटाळा करतो. परंतु तुला असं इतका द्राविडी प्राणायामच म्हणायला पाहिजे की कोणीतरी नेऊन घालणार, मग ते करणार, पण तरी तुझी शिक्षणाची आज संपली नाही संपली. मला म्हणजे कधी असं खूप वेट करावं लागायचं का कधी कोणी घ्यायला येईल कॉलेज. पण मग मी कधी सोडलंच नाही. मला वाटलंच नाही का मी सोडावा. मी त्याच्यातून जिद्दीने मी माझं शिक्षण पूर्ण केलं. कितीपर्यंत शिकलीस? माझं D.Ed झालं आहे आणि MA इंग्लिश केलं मी. क्या बात आहे. ते सगळं लासलगावला का विंचूरला? नाही, माझं 12वीपर्यंत म्हणजे 10वीपर्यंत मी लासलगावला होती. त्याच्यानंतर 11वी 12वी मी इथं विंचूरमध्ये आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये केलं कम्प्लीट. माझा D.Edला नंबर लागला 2004-05 साली. त्यावेळेस कुठे होतं? माझा नंबर SND कॉलेज येऊला तिथं लागला. तिथं मी 2 वर्ष राहिली हॉस्टेलला. राहिली? हो. बापरे. आणि कारण आपल्याकडचे हॉस्टेल काही असं म्हणजे अपंगांसाठी नाही, सगळं नॉर्मल मुलांमध्ये मी खूप म्हणजे कसं ऍडजस्ट झाले तू? म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आले. म्हणजे घरचे पण म्हणायचे का सोडून दे, पण मग मी सोडलं नाही का मला शिक्षण माझं पूर्ण करायचं होतं. त्यावेळेस मी करत गेली ॲडजस्टमेंट. हे जगात सगळ्या प्रकारचे माणसं असतात. वाईट माणसं पण भेटले, चांगले माणसं पण भेटले.
केली जगामध्ये माझ्या माझे फ्रेंड्स वगैरे चांगले होते, त्यांनी माझी मदत केली आणि त्यांच्या सहकार्यामुळे, माझ्या शिक्षकांच्या सहकार्यामुळे माझे शिक्षण पूर्ण झाले. आणि नंतर मग तू BA पण केलं? हां, मी NVP लासलगावमध्ये माझं BA MA झालं. तू अपडाऊन केलं? नाही, मी रेग्युलर कॉलेज नव्हती करत, असं बाहेर. हां. बरं, आणि मग MA एक्सटर्नलच केलं? हो, MA इंग्लिश केलं? MA इंग्लिश पुणे विद्यापीठाचंच. किती छान, मस्त. म्हणजे मला इतकं कौतुक वाटतं की साधं शिक्षण ही एक गोष्ट आपल्याला किती पुढे नेत असते ना. शिक्षणामुळे आपले विचार बदलतात आणि काम करण्याची आसोशी आपल्यामध्ये निर्माण होते. परंतु मग तू ट्युशन घेणं किंवा मेहंदीचे क्लासेस घेणं हे कसं करायला लागलीस? माझं म्हणजे मी कधी म्हणजे विचार केला नव्हता याच्या आधी का मी पुढे जाऊन शिक्षिका होईल किंवा मेहंदी आर्टिस्ट होईल. हे सगळं माझ्या परिस्थितीमुळे मला कसं होत गेलं मलाच कळालं नाही. माझी इच्छा होती आधी का मी वकील होईल. बरं, 12वीला म्हणजे जेव्हा माझी 12वी झाली त्यावेळेस DEDला स्कोप होता. तर माझ्या शिक्षकांनी सांगितलं का वकिली व्यवसाय तुझ्यासाठी नाही, तुझा पायांचा प्रॉब्लेम आहे असं. म्हणजे त्यांचं पण खरं होतं. DED कर तू, जेणेकरून तुला लगेच जॉब वगैरे लागेल. DED केलं मी, माझा नंबर लागला. तर DED झाल्यानंतर अशी परिस्थिती का गावात जॉबचा होतच नव्हतं आणि नंतरून भरत्यांचा पण प्रॉब्लेम झाला जिल्हा. आमच्या वेळेस होतं एम्प्लॉयमेंट थ्रू, मला भरपूर कॉल्स वगैरे आले, पण मी गावात होत नसल्यामुळे मी जॉईन करू शकत नव्हती बाहेर गावी. माझ्यासोबत म्हणजे कोण आता दररोज येणार हे करणार. त्यामुळे मी असं विचार केला का मी घरी बसल्या क्लासेस घेते, ट्युशन क्लासेस. मग ट्युशन क्लासेस स्टार्ट केले मी. सुरुवातीला एवढा रिस्पॉन्स नव्हता 1-2 वर्ष. मग वाढत आज माझे दिवसभरातून 5-6 बॅचेस चालतात. आणि त्याला जॉईंट बिझनेस म्हणून मला मेहंदीची आवड होती लहानपणापासून. म्हणजे मी जेव्हा काढायची तेव्हा सगळे म्हणायचे छान करते. मग मी असं विचार केला की मी मेहंदी एक जॉईंट बिझनेस म्हणून ब्रायडल वगैरे ऑर्डर स्वीकारत गेली. फेसबुकवर वगैरे मी माझं वर्क सोशल मीडियावर टाकत गेली. मग वाढत ते सगळ्या लोकांना माहिती पडलं आणि मला भरपूर ऑर्डर मिळायला लागले. शिवाय माझा असा प्रॉब्लेम होता का ऑर्डरला जायचं कसं. त्यावेळेस मग मी समोरच्या क्लायंटला सगळं सांगून द्यायची का माझा असं प्रॉब्लेम आहे, जर तुम्हाला मला घरी बोलवायचं असेल तर तुम्हाला मला नेण्या आणण्याची सोय करावी लागेल आणि कामात क्वालिटी दिली तर बरोबर लोक पण सहकार्य करतात. आणि काही असे लोक होते ज्यांनी मला खूप सहकार्य केला, त्यांच्यामुळे माझा बिझनेस वाढत गेला. परंतु आता म्हणजे मेहंदी काढणं हा एवढाच एक त्याच्या मागे हे नसतं की कोणाकडे जायचं आणि मेहंदी काढायची. तर त्याच्या डिझाईनचा तुम्हाला विचार करावा लागतो. मेहंदी कशी असायला पाहिजे, म्हणजे ती किती पातळ, किती घट्ट, किती मऊ, असं हे सगळं त्याच्या मागे असतं. तर त्याचा अभ्यास तू म्हणजे कसा केला की करूनच तुला ते आलं? मला म्हणजे मी ट्राय करत गेली. पहिले मी रेडीमेड कोण वगैरे हे करायची, पण मग मला असं वाटलं का आता इथं आपल्या विंचूरमध्ये असे एवढे प्रोफेशनल कोण वगैरे नाही भेटत. मग मी विचार केला का जर मी स्वतःच प्रिपेअर केलं तर माझी हे होणार नाही वेळेला, फजितीने होणार. मग मी स्वतः आमचे रिलेटिव्समध्ये होते कोण वगैरे बनवणारे, त्यांना विचारून मी स्वतः स्टार्ट केलं माझं आणि ते कोण वगैरे पण व्यवस्थित इथं चालायला लागले. पण मेहंदी तुम्ही कुठून आणता? त्यासाठी काय वेगळी अशी मेहंदी आणता? हो, ते सगळं मिळतं मुंबईला. मुंबईवरून आणतात, माझी सिस्टर आणून देते मला. अच्छा. आणि मग त्याच्यातनं तुम्ही ठरवलं की कोणती मेहंदी वापरायची, काय करायचं? कारण आता आम्ही जेव्हा बाजारामध्ये मेहंदीचे कोण घेतो तर काही वेळेस ते सगळं हात सुजतो, लोकांना ती खाज येते, असे पण खूप प्रकार होतात. केमिकल प्रिझर्वेटिव्ह ज्या मेहंदी कोणांमध्ये असतं ते कोण यूज केले तर जरी त्याचा म्हणजे इमिजिएट कलर येत असेल परंतु ते आपल्या स्किनसाठी हार्मफुल असतात. मी जे प्रोडक्ट वापरते माझ्या मेहंदी कोणांमध्ये ते प्युअरली नॅचरल हर्बल असतात. ते जे प्रोडक्ट असतात
आणि त्याचा स्टेन पण छान असतो, लॉंग लास्टिंग असतो आणि हळूहळू कलर येतो तेच आणि महत्त्वाचं आहे. हळूहळू जातो, पिलिंग वगैरे निघत नाही, त्यामुळे लोकांना ते खूप आवडतात. अच्छा. हो. आणि तू म्हणाली की मी कोणाकडे शिकली नव्हती मेहंदी, नाही. पण आता मेहंदीचे खूप वेगवेगळे प्रकार पण आहेत ना. हो. मग ते तू कशी शिकत मी गेलीस? म्हणजे माझं असं आहे पहिल्यापासून का मी कोणतीही गोष्ट ग्रास्प करून घेते. म्हणजे मी काही बघितलं फोटो वगैरे तर माझ्या लगेच लक्षात येतं, मी ते ट्राय करायला प्रयत्न करते. प्रयत्न कर. तर मग करत करत ते ॲटोमॅटिकली फिनिशिंग वगैरे यायला लागले. असे कोणते कोणते प्रकार आहेत मेहंदीचे? मेहंदीमध्ये तर भरपूर प्रकार आहे. अरेबिक, इंडो अरेबिक, दुबई पॅटर्न, आता जे सगळं जे फिगर्स वगैरे काढतात, पोर्ट्रेट करतात, फिगर्स काढतात, सगळ्या क्लायंटची वेगवेगळी डिमांड असते. हो. आणि आज डिजिटल जमाना असल्यामुळे सगळे मुली आधीच सांगून देतात का दीदी मला हे डिझाईन हवी, मग त्यानुसार करावं लागतं. कारण मी बघितलं की तुझे मी जे इन्स्टावरचे पेजेस बघितले त्याच्यामध्ये खूप लोक की आपला स्वतःचाच फोटो किंवा आपल्या नवऱ्याचा फोटो त्याच्यामध्ये काढायला लावतात आणि पूर्वी फक्त नाव लिहायचे आणि ते नाव शोधायचं, हा एक गेम होता त्या गेम होता. आणि आता तू प्रत्यक्ष त्या लोकांची चित्र सुद्धा काढते. हो. त्यामुळे मला फार छान. आणि तू टाटांचं पण चित्र काढलेलं मी पाहिलं. मला म्हणजे असं वाटलं का म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या भारतासाठी खूप एक आदर्श निर्माण केला आहे, म्हणून मी रतन टाटाचं पोर्ट्रेट केलं होतं. खूप छान केलं होतं ते सरांचं. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुझा जेव्हा पहिला क्लायंट होता तो कसा होता, म्हणजे तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी? तो अनुभव म्हणजे इथं माझे फ्रेंडचे सिस्टर्सच होते ते दोन्ही, 2 ब्राईड होते त्यावेळेस. म्हणजे एक मला असं होतं ना, माझ्याकडे जॉब वगैरे नव्हता, मला असं वाटायचं का मला काम भेटावा आणि मेहंदीसाठी त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं मला. म्हणजे किती सालची गोष्ट असेल? 2009 सालची गोष्ट आहे. मग त्यावेळेस मी पहिल्यांदा 2 मुलींच्या मेहंदी काढले आणि ते आवडले पण सगळ्यांना. एका दिवसात 2 ब्राईड केले होते मी फर्स्ट. मला काही 151 पर ब्राईड मला भेटलेले. मग ते माझी अर्निंग होती मेहंदी या व्यवसायातून. स्वतः पैसा मिळाला की आपल्याला हां, एक कॉन्फिडन्स वाटतं. एक आपण म्हणजे एक पैसा सर्व काही नसतं, पण मग ते पण असणं आवश्यक आहे. हां, एक आपली स्वतःची आयडेंटिटी स्वतः कमवणं हे खूप गरजेचं आहे. खूप छान वाटतं ना कमवलं की आपल्याला पण. आता म्हणजे एक ब्राईड करण्यासाठी किती वेळ लागतो तुम्हाला? मिनिमम 5 hours टू मॅक्झिमम. पूर्ण हाताला कशी मेहंदी काढता तुम्ही? म्हणजे आता प्रत्येक क्लायंटचे वेगवेगळे रिक्वायरमेंट्स असतात. कोणाला फक्त टील एल्बो हवी असते, कोणाला अगदी शॉर्ट हवी असते, कोणाला पूर्ण हवी असते, म्हणजे शोल्डरपर्यंत पण काढतात, पायांची पण लेंथ. जसे क्लायंट असले त्यानुसार, डिझाईननुसार, लेंथनुसार माझा वेळ मला द्यावा लागतो. पण तुला असं पाठीला वगैरे कमरेला कळ नाही? मेहंदी व्यवसायात म्हणजे बसणं, म्हणजे आपली बॅक, नेक आणि आईज यावर नक्कीच दबाव पडतो आणि त्रास तर होतो. परंतु आता मला सवय झाली आहे आणि कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. अभ्यास म्हणजे त्याच्यासाठी मेहनत, हार्डवर्क केल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. तुला आता नवीन नवीन सारखे क्लायंट्स येत असतात, पण तू नवीन डिझाईन स्वतः निर्माण करते, कसं करते? आता म्हणजे स्वतः पण मी काही डिझाईन करते, परंतु जास्त आता डिजिटल जमाना असल्यामुळे ते क्लायंट स्वतःच दाखवून देतात का मला अशा अशा प्रकारची डिझाईन हवी, मग त्यानुसार मी क्रिएट करून देते त्यांना. किंवा त्यांना ते सांगता का मला माझ्या मेहंदीमध्ये हे सर्व पाहिजे. काहींचे स्टोरीज हे करावे लागतात, क्रिएट करावे लागतात. काहींचं म्हणजे आता समजा म्हणजे आता समजा त्यांचे लग्नाची डेट, त्यांची एंगेजमेंटची डेट, त्यांची फर्स्ट मीटिंग वगैरे, असं ज्याचे जसे रिक्वायरमेंट असले त्यानुसार लोगोज वगैरे दाखवता, त्यांचे इनिशियल किंवा त्यांचा हॅशटॅग वगैरे सगळं ॲड करावं लागतं, जसं जे सांगेल त्यानुसार.
तुम्ही आता 14 वर्षापासून ह्या व्यवसायात आहे, बरोबर? हो. तुझ्या फर्स्ट क्लायंट आणि आत्ताचा हे याच्यामध्ये काय फरक पडला आहे? आता भरपूर म्हणजे आधी इतका फरक आहे का माझ्या आधीच्या कामामध्ये आणि आताच्या कामामध्ये खूप फरक दिसतं सगळ्यांना. क्लायंटमध्ये काय बदल झाला का? क्लायंटमध्ये म्हणजे आता कळायला लागलं लोकांना. आधी मेहंदी म्हणजे एवढं काही लोक म्हणायचे का मेहंदी म्हणजे काय, एवढं काही कोणी लक्ष देत नव्हतं. काढली भरली डिझाईन. परंतु आता सगळ्या क्लायंट्सला मेहंदी म्हणजे काय आर्ट आहे ते तेवढं द्यायला, पे करायला पण रेडी असतात. ते रिस्पेक्ट पण देतात मेहंदी आर्टिस्टला. किती छान, मस्त. पण तू तुझा क्लास आणि मेहंदीचं हे काम हे याचं बॅलन्स कसा साधते? मी माझे क्लासेस मॉर्निंगचे बॅचेस माझे 10 o'clockला संपून जातात आणि इव्हिनिंग बॅचेस माझे 4 o'clockच्या पुढे स्टार्ट होता. माझ्याकडे 6 hours टाईम असतो मध्ये. मिडल टायमिंगमध्ये माझे काही ब्राईड्स होऊन जातात ज्यांचे मिनिमम मेहंदी डिझाईन आहे 5 hourची. काही क्लायंट्सची म्हणजे जास्त वेळ लागणारी मेहंदी असते. त्यावेळेस मी एखाद्या वेळेस मॉर्निंग बॅचला सुट्टी घेते किंवा एखाद्या वेळेस इव्हिनिंग बॅचला सुट्टी घेते. तसं मी संडे वगैरे सगळे कवर करून घेते. क्लासेस चालूच ठेवते जेणेकरून आपल्याला जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा पॅरेंट्स बरोबर ॲडजस्ट करतात. मुळामध्ये आपलं काम आणि हे तू करत आली आहेस, तर अजून तुला असं काय करावंसं वाटतं की काय एवढ्या ह्याच्यात समाधानी असतो? असं मला करण्याची तर खूप इच्छा आहे. म्हणजे मी ट्राय करत असते का पुढे पुढे मी आणखी कला कौशल्य शिकू. परंतु मला जे आहे ते तर त्याच्यातच मी पूर्ण बिझी होऊन जाते. वेळ पुरत नाही मला. मस्त. म्हणजे हे जेव्हा तू काम करताना मी ऐकतेय तुझं हे सगळं, त्यावेळी मला असं वाटतं की कुठेही जाऊन काम करण्याची पण तुझी तयारी आहे. लोकांनी तुला सांगितलं की तुम्ही इथे या आणि त्यांनी घेऊन जायला तयार असले तरी तू जाते. म्हणजे असं तू म्हणत नाहीस की मला नाही जमणार आहे की माझ्याच्याने होणार नाही. म्हणजे कष्ट करण्याची तुझी तयारी आहे. आणि हे कष्ट करता करता तू आता इथपर्यंत पोहोचली की तुझं खूप नाव झालं आहे सगळीकडे. म्हणजे खूप लोकांना माहिती आहे तू की आर्टिस्ट म्हणून. तर एखाद्या व्यक्तीला या व्यवसायामध्ये यायचं आहे तर त्या व्यक्तीने काय काळजी घेतली पाहिजे? मेहंदी व्यवसाय म्हणजे असं करताना आहे ना, एक तर हार्डवर्क करण्याची तयारी ठेवायची. त्याच्यात नवीन नवीन गोष्टी आपण शिकलं पाहिजे. आणि क्लायंट म्हणजे आपल्यापासून समाधानी झालं पाहिजे का आपण ऑर्डर घेतली तर तिथं काढून दिली कशी तरी त्यातच आपला विषय संपत नाही. तर आपण अशी मेहंदी काढायची का ती मेहंदी बघून 4 क्लायंट आपल्याकडे आले पाहिजे. एवढी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपलं वर्क केलं पाहिजे, हार्डवर्क केलं पाहिजे. सगळीच माणसं की म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण नॉर्मल असतात, काहीतरी कमतरता प्रत्येकामध्ये असते. तर अशा माणसांनी सुद्धा आपल्यासमोर कशी ध्येय ठेवली पाहिजे, त्यांनी आपल्या पायावर कसं उभं राहिलं पाहिजे? जे आपल्याकडे नाही आहे त्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा त्या विचारात जे गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींवर फोकस करून आपल्याला पुढं कसं जाता येईल. माझा असा विश्वास आहे का त्या गोष्टींचा वापर करून आपण कसं पुढे जाऊ शकतो यावर फोकस केलं पाहिजे. देवाने आपल्याला एक कोणती तरी अशी गोष्ट दिलेलीच असते की त्याच्यातनं आपण पुढे जाऊ शकतो, क्षमता आपण दाखवू शकतो. देव एक काही गोष्टी कमी देतो तर काही जास्त पण देतो आपण. आणि असं कोणीच व्यक्ती नाही माझ्या मते का ज्याला काहींचे कमतरता दिसून येतात, काहींचे दिसून येत नाही. आणि आपण मनाने म्हणजे मी जरी हँडिकॅप असली तर मी कधी विचार करत नाही की मी हँडिकॅप आहे किंवा ती व्यक्ती माझ्यापेक्षा म्हणजे चांगली आहे तर ती करू शकते आणि मी करू शकत नाही, मी असं कधीच विचार करत नाही. मी पण सगळं करू शकते, मी ट्राय करते. नक्कीच. मैत्रिणींनो, आपण जेव्हा नीलोफरच्या गप्पा ऐकत होतो तेव्हा आपल्याला असं वाटलं ना की आपल्यामध्ये सुद्धा एक बळ आलेलं आहे, आपल्यामध्ये सुद्धा एक ताकद आली आहे आणि जिद्द निर्माण झाली आहे. आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण सहज पुढे जाऊ शकतो. हेच नीलोफर आपल्याला सांगते. पण आपल्याकडे काय आहे याचा शोध मात्र आपण घेतला पाहिजे. तो तिने सतत सातत्याने घेतला आणि ती स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहिली. म्हणूनच आज ती स्वतःचं घर चालवते, स्वतःचा व्यवसाय नीट चालवते आणि लोकांना सुद्धा त्या गोष्टी शिकवते. हे किती छान आहे की नाही? अशाच नवनवीन मैत्रिणींना भेटण्यासाठी आपण सुपरस्टार चौघीवर नक्की या. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.